नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ल्यामुळे जी संभाजी ब्रिगेड सगळ्यांना माहीत झाली, ती संभाजी ब्रिगेड आज एका अर्थाने सीमोल्लंघन करते. गेल्या काही काळामध्ये हल्ले, आंदोलनं किंवा भूमिका घेऊन इतिहासाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त करणारी संभाजी ब्रिगेड आज मात्र मुलांना नोकऱ्या, परदेशवारी, शिक्षण या सगळ्यावरती फोकस करते. हे सगळं होतं आहे संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये. आणि या सगळ्याबद्दलच आपल्याबरोबर बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आहेत. जय जिजाऊ. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, जसा मी सुरुवातीपासून उल्लेख केला की भांडारकरच्या आंदोलनामुळे संभाजी ब्रिगेड माहीत झाली, त्यानंतर दादोजींच्या पुतळ्याचं आंदोलन असेल किंवा रामगणेश गडकरींच्या पुतळ्याचं आंदोलन असेल, अगदी अलीकडचं गिरीश कुबेरांवरची शाईफेक, असे अनेक आंदोलनं आणि आक्रमक भूमिका ही संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. आतापर्यंतच्या आंदोलनामधनं काही मिळवलं असं वाटतं का? नाही, मूळतः संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ही 1997ला स्थापन झाली. ती मराठा सेवा संघाच्या परिवाराचा भाग आहे. अत्यंत प्रशिक्षित कार्यकर्ते, अभ्यासक, इतिहासकार, वक्ते याच्यातनं ही निर्माण झालेली जी संघटना आहे तिची एक वैचारिक भूमिका आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्य इतिहासाच्या शोधनाबाबतीतली जी भूमिका आहे, नंतर छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ही संघटना मानते. म्हणून आपण जे सांगताय की संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारेच ओळख निर्माण झालेली संघटना आहे की भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर 4 जानेवारी 2005ला या संघटनेने रात्री निर्णय घेतला की 5 जानेवारी 2004ला आपण याच्यावर कारवाई करू. आता ही कारवाईचं कारण काय आहे, त्याच्यात मूळ आपण जर पाहिलं तर 2003ला जेम्स लेनने एक पुस्तक लिहिलं, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. आणि त्या पुस्तकामध्ये पान नंबर 91वर जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत बदनामीकारक अनैतिहासिक गोष्ट लिहिली गेली. तर सर्वप्रथम विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की या पुस्तकावर बंदी घालावा. नंतर ज्ञानेश महाराव, चित्रलेखाचे संपादक, यांनी याच्या बाबतीत आपल्या मासिकामध्ये जागृती केली. नंतर अन्य प्रसिद्धी माध्यमातून त्याचा विषय यायला लागला. प्रफुल्लकुमार तावडे असतील, रा कदम असतील, तानाजी वाडेकर असतील, यांनी खऱ्या अर्थाने प्रथम भूमिका घेतली. परंतु कुठेही त्या पुस्तकावर बंदी येत नाही असं दिसल्यानंतर संभाजी ब्रिगेडनी 5 जानेवारी 2004ला भांडारकरवर कारवाई केली, एक निषेध नोंदवला. इथं काय अशी हिंसा वगैरे झालेली नाही, पण ते एक ग्रंथालय आहे, प्राच्यविद्या संस्थेचं एक अभ्यास मंडळ आहे. पण नेमकं त्याच्यावर कारवाई का झाली, तर जेम्स लेननी आपल्या पुस्तकातच नमूद केलं की त्याला जे काही ज्ञान मिळालं, त्यांनी जिथं अभ्यास केला, जिथं तो राहिला, ते भांडारकर प्राच्यविद्या संस्था आहे. आणि त्यातले जे काही सहकारी त्यांना मदत करत होते त्यांची नावं त्यांनी नमूद केली. एक निषेध म्हणून भांडारकरवर कारवाई झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या, संभाजी ब्रिगेड अतिरेकी संघटना, तालिबानी संघटना आणि अशा प्रकारच्या माथळ्याखाली संभाजी ब्रिगेडला खरं तर बदनाम केलं. नंतर PA इनामदार, जे पुण्यामध्ये मुस्लिम समाजाचं काम करतात, त्यांनी एक सकाळमध्ये लेख लिहिला की दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर मग काही लेख आले, काही भूमिका आल्या आणि मग आमच्याबद्दलची थोडीशी सहानुभूती निर्माण झाली. नंतरचे आंदोलन आपण सांगितलं तसं रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याचं एक अनैतिहासिक शिल्प बसवण्यात आले. ते शिवाजी महाराजांची एक पत्नी, तिच्या समाधीवर बसवण्यात आलेले, हे सिद्ध झालेले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी ते शिल्प आहे. आता हा वाघ्याचा जन्म कुठं ऐतिहासिक झालेला आहे का, कुठं ऐतिहासिक नोंद आहे का, तर नाही. राम गणेश गडकरींचं राजसन्यास नावाचं नाटक आहे, त्याला प्रस्तावना प्रके आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे मराठाचे संपादक, यांनी दिली. आणि त्याच्यामध्ये एक काल्पनिक गोष्ट, अत्यंत निष्ठावंत विश्वासू एक कुत्रा, त्याचं नाव मोत्या आहे त्याच्यामध्ये. आता हा मोत्याचा वाघ्या कधी झाला हे मला काही माहीत नाही, परंतु त्या काल्पनिक गोष्टीतनं एक शिल्प तयार होतं आणि त्याला ऐतिहासिक स्वरूप दिलं जातं.
आणि मग ते उद्ध्वस्त केलं ही गोष्ट खरी, पण ते अनैतिहासिक होतं ही गोष्ट सिद्ध झालेली. नंतर राम गणेश गडकरींचं जे राजसन्यास नाटक आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल बरंच काही काय लिहिलंय. बदफैली होते, दारू पीत होते, अनेक वाईट गोष्टी लिहिल्या, मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु त्याच्याबद्दल पण आम्ही भूमिका घेतली. आता त्यांचं एकच प्याला नावाचं नाटक प्रसिद्ध आहे आणि राम गणेश गडकरींना मराठी साहित्यामध्ये खूप मान्यता आहे. पण आपले कार्यकर्त्यांना ज्यावेळेस ते वाचल्यानंतर कळलं, कारण संभाजी ब्रिगेड ही प्रेरणाच संभाजी महाराजांना मानते आणि म्हणून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला संभाजी पार्क पुण्यामध्ये जे आहे तिथनं. त्याच्यानंतर एक आंदोलन अजून प्रसिद्ध आहे, ते म्हणजे 19 फेब्रुवारी 2009ला अत्यंत आक्रमक भूमिका आम्ही घेतली होती मराठा आरक्षणाची, की बाबा आदरणीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यावेळेस होते आणि जर ते 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला जर मराठा आरक्षणाचा GR घेऊन आले नाही तर त्यांचे हेलिकॉप्टर आम्ही शिवनेवरून उतरून देणार नाही. आणि कार्यकर्ते आक्रमक झाले, तिथं थोडंसं दंगल सदृश स्वरूप झालं आणि हेलिकॉप्टर सुद्धा फोडलं गेलं मुख्यमंत्र्यांचं, अशोक चव्हाणांचं. तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु लोकशाहीमध्ये न्याय मागणं प्रत्येकाचा हक्क आहे, परंतु ज्यावेळेस न्याय मिळत नाही त्यावेळेस तरुणांची अत्यंत आक्रमक संघटने जी आहे संभाजी ब्रिगेड, तिने ह्या भूमिका घेतलेली हे सत्य आहे. भूमिका घेतल्या आहेत पण काही साध्य झालं का याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. आणि हा विचारण्याचं कारण असंही आहे की भांडारकर संस्थेच्या बाबतीमध्ये पुढे तुमची निर्दोष मुक्तता झाली त्या सगळ्या प्रकरणामधनं आणि दुसरीकडे काही पुरावेही समोर आले नाहीत. नाही, साध्य निश्चित झालं, कारण जेम्स लेनच्या पुस्तकामधला तो जो मजकूर होता तो वगळण्यात आला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे प्रेस आहे त्यांनी नंतर भूमिका घेतली. सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला होता, पण सुप्रीम कोर्टाने घटनेच्या काही आधारावर त्याला बंदी घालण्यास म्हणजे नकार दिला आणि ते पुस्तक आता आहे, अवेलेबल आहे. त्यामुळं त्यातला मजकूर वगळण्यात आलं. निश्चितच ते मान्य झालं. वाघ्या कुत्र्याचं शिल्प परत बसवण्यात आलेलं ही गोष्ट खरी आहे. पण राम गणेश गडकरींच्या बाबतीत आमची जी भूमिका होती तर तो पुतळा अन्य कुठंतरी बसवल महापालिका माहीत नाही, पण एक नमूद करतो की काय नेमकं होतं. हे आक्रमक आंदोलन टोकाला गेलं, परंतु तुम्ही दादोजी कोंडदेव ज्यांच्याबद्दल त्या जेम्स लेननी लिहिलं होतं त्यांच्याबद्दल आम्ही इतिहासाचं संशोधन केलं आणि डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांनी खूप मोठ्या मनाने हे मान्य केलं की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे पालक किंवा गुरु किंवा शिक्षक नव्हते. हे पुण्यात येऊन त्यांनी नमूद केलं. नंतर एक इतिहास समिती नेमली गेली दादोजी कोंडदेवबद्दल आणि त्यालाही वसंतराव पुरके शिक्षण मंत्री होते, त्यालाही आम्ही सगळे पुरावे सादर केले आणि शेवटी अंतिमतः दादोजी कोंडदेवच्या नावाने एक क्रीडा पुरस्कार होता तो रद्द झाला. किंवा पुण्यातला लाल महालातला जो पुतळा होता बाल शिवाजी, त्यानंतर जिजाबाई, पुण्याला आपण एक ऐतिहासिक प्रसंग मानतो की पुण्याला सोन्याच्या नांगरांनी नांगरलं होतं, त्याबरोबर दादोजी कोंडदेवचा सुद्धा त्या ठिकाणी पुतळा होता, तो पुतळा हटवण्यात आलेला आहे. निश्चितच इतिहासातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, अनैतिहासिक आहे, बदनामीकारक करणाऱ्या आहेत, त्या दुरुस्त करण्यात आल्या. डॉक्टर जयसिंगराव पवारांची 4 पानं ही शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिकवली जात होती की दादोजी कोंडदेव हे पालक आहेत, शिक्षक आहेत आणि त्यांना महत्त्व दिलं गेलं होतं. पण ते सुद्धा त्यांनी नंतर मान्य केलं की नव्याने जो इतिहास उपलब्ध झाला, सत्य इतिहास ज्याला आपण शिवभारत म्हणतो, कारण शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या दरबारात त्यांचं शिवचरित्र लिहिलं गेलं, त्याला महत्त्व आहे कारण ते समकालीन आहे. शहाजी महाराजांचं आत्मचरित्र म्हटलं जातं, त्याला राधा माधव विलास चंपू 1 आणि पर्नाल पर्वत ग्रहण आख्यान 1-2 आणि स्वतः संभाजीराजेंनी बुद्धभूषण हे अर्थकरण आणि राजकारणावर लिहिलेलं पुस्तक आहे. तर या सगळ्या पुस्तकांमध्ये जे लिहिलंय समकालीन तोच खरा इतिहास आहे. किंवा जेदे शकावली, जेदे करिना, शिवाजी महाराजांचे पत्रव्यवहार, संभाजी महाराजांचे पत्रव्यवहार, आणि याला महत्त्व असल्यामुळं त्या कागदपत्रांना तपासल्यानंतर असं दिसतं की दादोजी कोंडदेवचं अशा प्रकारचं महत्त्व नाही आहे. आणि म्हणून 4थीच्या पुस्तकात सुद्धा समिती नेमली गेली, बालभारतीने समिती नेमली, त्याचे डॉक्टर जयसिंगराव पवारच अध्यक्ष होते आणि मग त्याच्यात समितीत अनेक लोकांनी काम केलं आणि शेवटी ती दुरुस्ती केली. आणि दादोजी कोंडदेव होते ही गोष्ट खरी आहे, ते कोंढाणे किल्ल्याचे आदिलशाहचे त्यावेळेस मुकादम म्हणू शकता तुम्ही किंवा त्यांना कुठलं त्यावेळेस पद असेल ते, परंतु त्यांच्या इतिहासात नोंद आहे ते आदिलशहाच्या कोंढाणे किल्ल्याचे मुकादम म्हणून.
पण शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने शहाजी महाराज, जिजाऊ आणि शहाजी महाराज आणि जिजाऊंनीच प्रेरणा दिली स्वराज्य निर्माण करायची, इथपर्यंतचा इतिहास दुरुस्त झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनांना यश आलेलं आहे हे निश्चित आहे. या सगळ्यामुळे एक असं इम्प्रेशन तयार झालंय की संभाजी ब्रिगेड ब्राह्मण विरोधी आहे. संभाजी ब्रिगेड ब्राह्मण विरोधी आहे का? नाही, आता कसं होतं की या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधनाचा इतिहास मांडायला सुरुवात केली. महात्मा फुलेंना त्यांच्या मित्राच्या म्हणजे ब्राह्मण मित्राच्या वरातीमधून धक्के देऊन हाकलण्यात आलं आणि त्यांना अपमानित करण्यात आलं की तुम्ही शूद्र आहे आणि तुम्ही आमच्या ब्राह्मणांच्या बरोबर चालता का. तिथून महात्मा फुलेंनी जो या देशाच्या वैदिक हिंदू धर्माचा अभ्यास केला, त्यामध्ये चातुर्वर्ण आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही व्यवस्था आहे. आणि नंतर हा विचार रुजत असतानाच अशा प्रकारे आहे नाही आहे ही चर्चा फारशी झाली असेल नसेल काही माहीत नाही, त्यावेळेस काय फार लिखाण किंवा प्रसिद्धी माध्यमं नव्हती. पण ते जे मांडत होते महात्मा फुले हे सत्य कधी ठरलं तर 1899ला कोल्हापूरला शाहू महाराजांचं एक वेदउक्त का पुराणउक्त एक प्रकरण घडलं. शाहू महाराज दिवाळीच्या स्नानासाठी पंचगंगेत गेले होते आणि पंचगंगेत स्नान करताना त्यांचा जो भटजी होता ते पुराणउक्त मंत्र म्हणत होता. आणि मग शाहू महाराजांना भेटायला काही त्यांचे मित्र, अर्थात ते ब्राह्मण होते, ते मुंबईहून आले होते आणि त्यांनी लक्षात आणून दिले की तुम्ही तर राजे आहेत, तुम्हाला वेद मंत्राचा अधिकार आहे, तर हा पुराणउक्त म्हणतो. मग त्या भटजीचा आणि शाहू महाराजांचा जो संवाद झाला त्याच्यामध्ये भटजींनी सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेद मंत्राचा अधिकार नाही. आणि पुढं लोकमान्य टिळक सुद्धा या वादात पडले आणि त्यांनी एक आग्रलेख लिहिला 2001 मध्ये आणि त्यांनी लिहिलं की थोरले छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे हितकर्ते होते. ते जरी कुणबी शूद्र असले तरी त्यांना आम्ही क्षत्रियत्व बहाल केलं होतं. तुम्ही घाटगे घराण्यातून दत्तक आलेला आहात छत्रपती घराण्यामध्ये, तर तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुळ हे शूद्रच आहे, कुणबीच आहे, अशा प्रकारचा आग्रलेख लिहिला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, त्यांनी हुवर शूद्राज नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये इथली जी वर्णव्यवस्था आहे, वैदिक धर्म आहे, त्याची चिकित्सा केली. आणि त्यातनं जो वैचारिक संघर्ष मुख्यतः महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण ब्राह्मण ब्राह्मणेतर म्हणतो, पण तो ब्राह्मण ब्राह्मणेतर नाही आहे, कारण तो सत्यशोधनाचाही आहे. त्याचं आपण काय करतो ते विभाजन करतो. अनेक ब्राह्मण या विषयाला आम्हाला मान्यता देतात, पाठिंबा देतात, अनेक लोक आमचे सहकारी आहे. हा काय ब्राह्मण विरोधी विचारसरणीचा काही पक्ष किंवा विचार नाही आहे. हा एक सत्यशोधनाचा विचार आहे, तो कुणाच्या विरोधात नाही आहे. पण सत्य जाणून घेणं हे प्रत्येकाला आवडतं, सत्य सांगणं प्रत्येकाला वाटतं. तर सत्य सांगणं म्हणजे कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नाही, तर लोकांना ते माहिती हवं असतं किंवा ते आमचं सांगणं कर्तव्य म्हणून आम्ही तशा प्रकारच्या सामाजिक आंदोलनामध्ये, ज्याला फुलेंचं सत्यशोधन, शाहू महाराजांचा जो काही संस्कार आहे आणि बाबासाहेबांचा विचार आहे, या विचारधारेवर आम्ही काम करतो. अर्थात त्याला आपण म्हणता तसं ब्राह्मण विरोधी आहे, पण ते सत्य नाही आहे. ही सगळी भूमिका, ही सगळी मांडणी ज्या वेळेला संभाजी ब्रिगेडकडनं होते त्यावेळेस असा आरोप तुमच्यावरती वारंवार झालाय. म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये गेलायत, शेकापमध्ये गेलायत, तरी सुद्धा संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादीची बी टीम आहे असा आरोप होतो. राज ठाकरेंनी जातीयवादी असं उल्लेख केलेला होता. इतकंच नाही तर राज ठाकरे बोलताना असंही म्हणाले होते की पवारांनी जर छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं नाही तर मतं मिळणार नाहीत आणि म्हणून ते नाव घेतलं जातं प्रत्येक ह्याच्यामध्ये. या आरोपाबद्दल काय सांगाल? मूळतः मला सगळ्यांची क्षमा मागायची आहे की मी राजकीय जी काही भूमिका घेतली त्या माझ्या आयुष्यातल्या चुकाच होत्या. कारण संभाजी ब्रिगेड ही तरुणांची, युवकांची संघटना होती आणि मी जवळपास 4 वेळा संभाजी ब्रिगेडचा राजीनामा दिला. परंतु ते आमचे उच्चस्तरीय लोकांनी म्हणजे मराठा सेवा संघाच्या प्रमुखांनी तो स्वीकारला नाही. शेवटी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष करावा, कारण मराठा सेवा संघ परिवाराने शिवराज्य नावाचा एक पक्ष स्थापन केला होता. माम देशमुख हे त्याचे संस्थापक होते, मी काही काळ त्याचा अध्यक्ष होतो आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत हे जवळपास 10 वर्ष माजी खासदार, माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी हा पक्ष चालवला, पण फारसं काही यश मिळालं नाही. आता लोकशाहीमध्ये राजसत्ता महत्त्वाची असते आणि म्हणून संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ परिवार असेल, यांनी एक निर्णय घेतला की संभाजी ब्रिगेड हा ब्रँड झालेला आहे, त्याचं नाव लोकांपर्यंत पोहोचले, तळागाळात पोहोचले, तर संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष करावा. तो माझा त्याला विरोध होता, कारण एक वैचारिक चळवळ आहे आणि त्याची गरज आहे. आणि
संभाजी ब्रिगेड राजकारणात यशस्वी होईल असं मला वाटलं नाही. म्हणून मी स्वतःच पुढाकार घेऊन शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो सत्यशोधक विचाराचा आहे. ब्राह्मणेतर विचार तुम्ही जे मगाशी म्हटला तोही त्याच्याशी जोडलेला आहे. आणि शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा आणि साम्यवादी विचारसरणी स्वीकारलेले जेधे केशवराव जेधे त्याचे संस्थापक आहेत, शंकरराव मोरे आहेत, तुळशीदास जाधव आहेत, भाई उद्धवराव पाटील, अलीकडच्या काळामध्ये एन डी पाटील, गणपतराव देशमुख, असे अनेक दिग्गज लोक त्या पक्षामध्ये असल्यामुळं आणि जी विचारधारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सांगत होतं तोच पक्ष होता आणि त्यांचे 6 आमदार होते. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं काम होतं. म्हणजे मुख्यतः नांदेड, परभणी, मराठवाड्याचा भाग असेल, विदर्भामध्ये नागपूरच्या जवळ नगरपालिका होती, कोकणामध्ये रायगड जिल्हा त्यांच्या ताब्यामध्ये, इकडे कोल्हापूरमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे. तर आपण एकत्रित एका विचाराने ताकद लावली तर निश्चितच शेतकरी कामगार पक्ष परत एकदा महाराष्ट्रामध्ये चांगली भूमिका घेऊ शकतो. कारण शिवसेनेचा उदय होसपर्यंत विरोधी पक्ष नेता स्वातंत्र्यापासून जर तुम्ही बघितला तर हा ह्याचा शेतकरी कामगार पक्षाचाच राहिला. फक्त यशवंतराव चव्हाणांच्या बेरजेच्या राजकारणामुळं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या दिग्गज लोकांचं आकर्षण यशवंतरावला असल्यामुळं यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आव्हान केलं की प्रश्न नुसते उपस्थित करण्यापेक्षा तुम्ही काँग्रेस पक्षात या, सत्तेची पदं घ्या आणि लोकांना न्याय द्या. म्हणजे जसं आता यशवंतराव मोहिते असतील, शंकरराव मोहिते असतील, बाळासाहेब देसाई असतील, मी असंख्य नावं, पश्चिम महाराष्ट्रात भाऊसाहेब हिरे असतील, तुळशीदास जाधव, हे सगळे लोक काँग्रेस पक्षामध्ये गेले. तर हा विचार जो होता तरी पण शेतकरी कामगार पक्षाचे 15-16 आमदार राहायचे आणि ते चांगल्या प्रकारची भूमिका मांडायचे. आता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाल्यानंतर मी स्वतःला अलिप्त ठेवायला सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडनी काही निवडणुका लढल्या, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तर यश मिळालं नाही. आणि जे कार्यकर्ते उभे राहिले त्यांचे पैसे गेले, त्यांचं नुकसान झालं, त्यांची जी समाज मान्यता होती त्याला तडा गेला. आणि मग 2018मध्ये हळूहळू एक वातावरण तयार झालं की संभाजी ब्रिगेड जी सामाजिक संघटना आहे, जी माझ्या नेतृत्वाखाली काम करत होती, तिची पुनर्बांधणी केली पाहिजे. आणि 4-6 महिने याचं प्रक्रिया झाली. आम्ही पुण्यामध्ये सगळेजण एकत्र आलो, जुने सहकारी सगळे एकत्र आलो, जवळपास 500 लोक आम्ही एकत्र आलो. आणि मी स्वतः भूमिका मांडली की एक नवीन अध्यक्ष तुम्ही निवडा आणि मी तुमचा सहकारी म्हणून काम करेल. पण सगळ्यांनीच मलाच परत अध्यक्ष केलं आणि 2018मध्ये परत सामाजिक चळवळीची संभाजी ब्रिगेडचं कार्य सुरू झालं. परंतु संभाजी ब्रिगेडचं जे काम करत होतो तर त्याचं जे माझं वलय होतं तर काँग्रेस पक्षाने मला निवडणुकीच्या अगोदर 6 महिन्यापासून एक विनंती केली की त्याचं कारण पण आहे, एक विनंती लोकसभा लढता का याच्या बाबतीत केली. तर त्याचं कारण असं होतं की मराठा आरक्षणाचं 2016चं आंदोलन जर तू बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते आणि खूप मोठं 58 मोर्चाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं होतं. तर मला टी व्हीवर असेल किंवा प्रचार प्रसार माध्यमामध्ये मला भूमिका मांडता आली. पुण्याचं असेल किंवा कोल्हापूरचं असेल किंवा अन्य ठिकाणच्या अनेक आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. तर मला एक साधारणपणे अनेक लोकांपैकी मला एक चेहरा मानण्यात आलं कारण मी सतत भूमिका मांडत होतो. दुसरीकडे तुम्ही गुजरातला बघितलं तर हार्दिक पटेल समाजाचं नेतृत्व करत होता आणि कन्हैया कुमार जो JNU तरुणांचं प्रतिनिधित्व करत होते. काँग्रेसनी ह्या तिघांशी संपर्क साधला, त्यापैकी मी एक होतो. परंतु कन्हैयाची अडचण अशी होती की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा होता, त्यामुळे त्याला निवडणूक लढता येत नव्हती. हार्दिक पटेलचाही तोच विषय होता, त्याच्यावेळी देशद्रोहाचा गुन्हा होता, त्यालाही निवडणूक लढता येत नव्हती. पण मला निवडणूक लढता येत होती. मला शेवटच्या टप्प्यापर्यंत तिकीट देतील अशी आशा होती. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये मला काँग्रेसच्या हायकमांडकडून फोन आला की बाबा तुम्ही प्रवेश करून घ्या, मी तुमचं तिकीट जाहीर करू. मी मुंबईला गेलो. त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रभारी होते. मी प्रवेश केला, परंतु अंतिमतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं माझं काँग्रेसशी काही जमलेलं नाही आहे आणि काँग्रेसचं मला तिकीट द्यावं अशी काही मला आशा नव्हती. परंतु त्यांनी सांगितलं. तर त्यात महत्त्वाचं एवढंच मला सांगायचं आहे की माझं जे सामाजिक काम आहे ते जसं मी मराठा समाजात काम करतो तसं बामसेप नावाची संघटना आहे, बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज फेडरेशन, ज्याला आपण कांशीराम आपण ओळखतो त्यांना, किंवा वामन मिश्राम असतील, DK खापर्डे असतील, त्यांच्याबरोबरही काम केलं. मुस्लिम समाजाच्या अनेक संघटनेबरोबर मी काम केलं. प्रदीप ढोबळेंच्या OBC संघटनेबरोबर काम केलं.
हनुमंत उपरेंच्या ओबीसी संघटनेबरोबर काम केलं, अगदी हरी नरके असतील, श्रावण देवरे असतील. त्यामुळं माझं संपूर्ण SC ST OBC सगळ्या समाजामध्ये एक वैचारिक बांधिलकी होती. आरक्षणाच्या आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केलात. आत्महत्या झाल्या, आंदोलनं झाली, लोक रस्त्यावरती उतरली, ताकद दिसली. पुढे काय? आरक्षण हा मुद्दा फक्त राजकीय म्हणजे निवडणुकांपुरता उरलाय का? कारण गुजरातमध्ये पाटीदारचा मुद्दा संपला, आता महाराष्ट्रात रिलेव्हंट आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2016च्या मोर्चानंतर मी स्वतः आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली. त्यातला पहिला मुद्दा हा आहे की लोकशाहीमध्ये संख्याशास्त्राला महत्त्व असतं. बहुसंख्य लोक ज्यावेळेस मागणी करतात त्यावेळेस कायदा बनवला जातो, घटनेत दुरुस्ती केली जाते असं मी मानतो. कारण घटना ही अंतिम नाही आहे, त्याच्यात बदल बहुमताने करता येतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु काय झालं की अपेक्षित न्याय नाही मिळाला आणि पुढच्या 4-5 महिन्यानंतर ठोक मोर्चे जन्माला आले आणि ठोक मोर्चा आक्रमक झाले. मग कधी ST फोडल्या गेल्या, काही हल्ले झाले आणि अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले. जवळपास 14,000 गुन्हे दाखल झाले. आणि आपण जसं म्हणता की 42 तरुणांनी आत्मबलिदान केलं, जे की अण्णासाहेबांनी 1982ला पहिल्यांदा स्वतःला गोळी मारून मराठा आरक्षणासाठी रक्त सांडलं होतं, स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. ते पहिलं बलिदान, ते 42 तरुणांनी आत्मबलिदान केलं. आणि मी स्वतः चिंता करायला लागलो की नैराश्याची सीमा झालेली आहे. म्हणजे नारायण राणे समितीने ESBC आरक्षण दिलं होतं, पण ते हायकोर्टातच टिकलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस सरकारने SEBC दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. परंतु एक निश्चित मी आपल्याला सांगतो की आमची भूमिका पहिली आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मराठा महासंघाची होती, नंतर OBCच्या आरक्षणाची होती. पण एक आपल्याला माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्र स्तरावर जे OBC आयोग आहे त्याचे न्यायमूर्ती खत्री अध्यक्ष होते. त्यांनी 83वी जात कुणबी याच्यात दुरुस्ती केली, मराठा कुणबी, कुणबी मराठा. म्हणजे त्यामुळं काय झालं की मराठा समाजाच्या लोकांची पूर्वीची जात कुणबी असेल तर त्यांना आरक्षण मिळेल. आता पश्चिम महाराष्ट्रात अनेक लोक लाभ घेतात आपल्याला दिसतं. परंतु बहुसंख्य लोक समाविष्ट होत नसल्यामुळं ते आंदोलन पुढे चाललं. पण निश्चित आज मी आपल्याशी बोलतोय त्यावेळेस एक सांगतो की केंद्र सरकारने 10% EWSचं आरक्षण, आर्थिक निकषाचं, आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण दिलं. ते आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं, त्यामुळे ते लागू झालेले. त्यामुळं गरीब असलेल्या लोकांना या 10% आरक्षणाचा लाभ मिळतोय. OBC मधलं कुणबीचं सुद्धा आरक्षण ज्यांना पाहिजे त्यांना मिळते. त्यामुळे आरक्षणाचं आंदोलन गेली 40 वर्ष चालवते. आपण 1982 पासून जर म्हटलं अण्णासाहेबांच्या मोर्चापासून तर आज 22 पर्यंत चालतोय. तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की 1990ला मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशननी सगळ्या जाती वर्गामध्ये जातीच्या संघटना निर्माण झाल्या. आपल्याला शिक्षणामध्ये सवलत मिळाली पाहिजे, नोकरी शाश्वत मिळाली पाहिजे सरकारची. आणि 180 जाती महाराष्ट्रामध्ये होत्या, त्या आता 400 जाती झाल्यात OBCच्या. आता त्याच्या मर्यादा पण नंतर आपण हे गोष्ट लक्षात घेत नाही की काय झालेलं आहे. 90ला मंडल कमिशन आलं, 91ला मात्र PV नरसिंहराव पंतप्रधान आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अनेक कारणांनी, म्हणजे इथला दबाव असेल आर्थिक, इथली जी परिस्थिती, कारण चंद्रशेखर मुख्य पंतप्रधान असताना त्यांना RBIचं सोनं गहाण ठेवायला लागलं, कारण त्यांच्याकडे परकीय चलन नव्हतं ऑइल घ्यायला, ही स्थिती होती. आणि नंतर जातीय मुद्द्यावरच्या आरक्षणांची आंदोलनं आता थांबवली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच 21व्या शतकामध्ये जातीय विचारधारेला धरून जी आंदोलनं सुरू आहे ती थांबवली पाहिजे, अगदी सगळ्या जातींनी. कारण मला पुढचा जो टप्पा सांगायचा की 91ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. LPG, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्याकडे मात्र सपशेल आपलं दुर्लक्ष झालं. ह्याचं 2-3 कारणाने मला विश्लेषण करायचे. एक, खाजगीकरणामुळं सरकारकडे जे खाजगी उद्योग होते त्याला सरकारकडे जे उद्योग होते ते आता विकणं गरजेचं होतं. म्हणजे सरकारच्या अधीन ज्या कंपन्या होत्या, काही टेक्स्टाईल मिल होत्या, काही ॲल्युमिनियमच्या भांडी बनवणाऱ्या होत्या, तिथपासून ते आज आपण ज्यावेळेस बोलतो तर LICचं सुद्धा खाजगीकरण निश्चित आज ना उद्या होणार आहे, राष्ट्रीयकृत बँकेचं होणार आहे, विमान सेवेचं होणार आहे, रेल्वेचं होणार आहे. कारण नफा कमवणं
हा काही सरकारचा उद्योग नव्हता. पण ज्यावेळेस नेहरूंनी हे मॉडेल आपल्याकडे आणलं त्यावेळेस त्यांच्यासमोर रशिया होते आणि नेहरू हे कॉम्रेड होते, साम्यवादी होते आणि म्हणून सरकारच्या अधीन त्यांनी जे उद्योग सुरू केले होते त्यामुळं अनेक लोकांना सरकारी निमसरकारी उद्योगामध्ये शाश्वत नोकरी मिळत होती. पण आता खाजगीकरणाच्या धोरणामध्ये हळूहळू सरकारी नोकऱ्या जवळपास कमीच होणार आहे आणि स्वतः आज पंतप्रधान सांगतात की मिनिमम गव्हर्नन्स म्हणजे कमीत कमी राहील. आणि त्याचं कारण म्हणजे काय असू शकतं, पोलीस खातं असू शकतं, संरक्षण खातं असू शकतं, न्यायपालिका असू शकतं, धोरणं काही घ्यायची असतील तर बाकी जे सगळे आहेत ते खाजगीकरणात होते. आणि 21व्या शतकामध्ये मला आपल्याला नमूद करायचं आहे की खाजगीकरणाने काय झालं की ज्या उद्योगपतींनी भारतातल्या खाजगीकरणाला जागतिकीकरणाला विरोध केला, जागतिकीकरणामुळे त्यांना स्पर्धा करायला लागणार होती कारण परदेशातनं अनेक लोक इथं स्पर्धेला येणार, नवीन तंत्रज्ञान होणार होते, नवीन गाड्या, आता आपण जे सगळं बघतोय मोबाईल आहे आपल्याकडं, नवीन गाड्या आहेत, अनेक जे काही आलेलं हे सगळं जागतिकीकरणाची देण आहे. बदललेला भारत, बदललेलं जग हे जागतिकीकरणाची देण आहे. परंतु इथल्या सगळ्या विचारसरणीच्या संघटना पक्षांनी जागतिकीकरण खाजगीकरणाला विरोध केला. त्याचं मुख्य कारण असं आहे की 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं ब्रिटिशांकडून. अशी मांडणी करण्यात येत होती सातत्याने की ब्रिटिश या देशामध्ये आले व्यापार करायला आणि त्यांनी अर्थकरण ताब्यात घेतलं, नंतर गुलामी लादली ना आपण गुलामीत गेलो, म्हणजे आपलं सगळं स्वातंत्र्य हरवलं आणि ब्रिटिशांनी या देशाला गुलामी लादली. आता ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर ब्रिटिश ही गेले आणि ही जी अमेरिका आहे ही आर्थिक महासत्ता झाली होती. तर अमेरिका कदाचित आपल्याला परत आर्थिक गुलाम करल आणि मग नंतर राजकीय गुलाम करल ब्रिटिशांसारखं, असं साधारणपणे पसरलं होतं. पण आज मी आपल्याशी बोलतोय, मला 2 गोष्टी नमूद करायच्या आहेत की जगात प्रचंड संधी उपलब्ध झाल्यात. अजून एक महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे की अगदी परवा दिवशी जगातनं भारतामध्ये रेमिटन्स म्हणजे परदेशातनं जी रक्कम आलेली ती 100 अब्ज डॉलरची आहे. ते भारत सरकारच्या बजेटपेक्षा जास्त रक्कम आहे. म्हणजे एवढी रक्कम भारतात यायला लागली म्हणजे काय होतंय की भारतातले अनेक लोक परदेशात उद्योग व्यवसाय नोकरीसाठी गेलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना मांडलेली जी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा आहे, ती म्हणजे अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला, माझं राज्य एवढं असेल असं शिवाजी महाराजांनी मांडलं होतं. पण शिवाजी महाराज 21व्या शतकात आले तर ते तंजावर पेशावरचा आग्रह न धरता ते म्हणतील की आता जग बदललं, 21वं शतक आहे आणि म्हणून ते विस्तारित करतील की दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा याच्या मध्ये जवळपास 220 देश आहे असं आपण मानतो. तर ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत जगच आपलं करा अशी प्रेरणा शिवाजी महाराज देतील. मग आपल्या लोकांनी 21व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या जगातल्या संधी घेतल्या पाहिजे. त्यात फक्त एकच गोष्ट ॲड करतो, जगात एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण इकिगाई नावाचं जर पुस्तक बघितलं, जापनीज लोकांनी ते प्रसिद्ध केले, तर तिथं 100 वर्षाच्या वर आयुष्य असलेले अनेक लोक आहेत, 80पेक्षा जास्त, 60पेक्षा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जापानीजमध्ये ओल्ड एज पीपलची संख्या सगळ्यात जास्त आहे, म्हणून तरुण मुलं तिथं उपलब्ध नाही. दुसरी एक समस्या अशी निर्माण झालेली आहे की लिव्ह इन रिलेशनशिप नावाचं संकल्पना रुजत चालल्यामुळं लग्न केली जात नाही आणि लग्न जरी केलं तर दाम्पत्य जीवनामध्ये मुलाला जन्म घालण्याची संकल्पना कॉलॅप्स होत चाललेली आहे विकसशील देशामध्ये. आणि घातलंच तर एखादा मुलाला जन्म म्हणजे परत तरुण पिढी कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून जगातल्या जापान असेल, जर्मनी असेल, पोलंड असेल, रोमानिया असेल, डेन्मार्क असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल. आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाची तर गंमत अशी की भारताच्या ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे भूप्रदेश 2.5 पट मोठा आहे, भारताच्या 2.5 पट मोठा आणि लोकसंख्या 4 कोटी. आणि कॅनडा 2.25 पट आहे आणि लोकसंख्या 4.5 कोटी. आणि या दोन्ही देशामध्ये पंजाबी, जाट, पटेल मुख्यतः कम्युनिटी आणि जैन लोक ह्यांची संख्या इतकी मोठी की तिथं सहज हिंदी बोललं जातं. ते उद्योग व्यापारासाठी तिथं गेलेले आहेत आणि कम्युनिटी लिव्हिंगमध्ये राहत आहेत. म्हणजे तिथं आता त्यांचे नातेवाईक एकत्र करून खूप सुंदर प्रकारे ते राहत आहेत. आणि सगळ्यात गंमत अशी आहे की या दोन्ही देशामध्ये पंजाबी लोक शेती करतायत. आता पंजाबी लोकांचं कमीत कमी क्षेत्र मी माहिती घेतलं तर गरीबातलं गरीबी पंजाबी जाट माणसाचं क्षेत्र कमीत कमी क्षेत्र 3,500 एकर आहे. आणि म्हणजे फवारणी जरी करायची असेल औषधाची तर तो हेलिकॉप्टरने करतो. आणि जास्तीत जास्त क्षेत्र किती आहे तर अमेरिकेमध्ये एका पंजाबी माणसाचं क्षेत्र आहे, बदामाची शेती आहे, 67,000 एकर आहे.
म्हणजे शेती करणारे 60% लोक महाराष्ट्रात आहे आणि शेतीचं आजचं मूल्य जर काढायचं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये 20-25 लाख रुपयाला क्षेत्र मिळतं 1 एकरचं. उत्पन्न किती मिळतं तेच जर तुम्ही ऑस्ट्रेलियन कॅनडामध्ये गेलं तर 70-75 हजार रुपयाला एकर जमीन मिळते. लागल एवढी जमीन मिळते. जी संभाजी ब्रिगेड आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रमक होत होती, मराठा अस्मितेसाठी म्हणजे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आक्रमक होत होती, ती संभाजी ब्रिगेड आज ही भूमिका मांडतीये. आणि ते या वेळेला ज्या वेळेला महापुरुषांच्या बदनामीचा मुद्दा अगदी ऐरणीवरती आहे. म्हणजे एक संभाजी ब्रिगेड शिवसेनेच्या दावणीला बांधली गेलेली आहे, सेनेची साथ त्यांनी द्यायचा निर्णय घेतलाय. दुसरी संभाजी ब्रिगेड शांत आहे आणि राजे रस्त्यावरती उतरलेत. हे सगळं चित्र काय आहे? निश्चितच ज्या वेळेस महापुरुषांची बदनामी होतीये तर आपण बघितलं की इतिहासातल्या अनेक संदर्भाने संभाजी ब्रिगेडने आंदोलनं केली. मला नमूद करावं असं वाटतं की भांडारकरच्या कारवाईनंतर आपणच नमूद केलं सुरुवातीला की बाबा ते सगळे 72 लोक निर्दोष सुटले. पण निर्दोष सुटले त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही निकाल घ्यायला गेलो तर 72 पैकी 5 तरुणांचं निधन झालं होतं. आम्ही त्यांचा सन्मान केला, शिवक्रांतीवीर म्हणून हत्तीवरनं साखर वाटली, त्यांची मिरवणूक काढली. सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं कौतुक झालं की शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या बदनामी प्रकरणी यांनी प्रखर भूमिका घेतली. त्यावेळेस कुणीही नेते किंवा कुणीही प्रमुख लोक रस्त्यावर आले नाही. अनेक आंदोलन आम्ही वर्षानुवर्ष करत आलो. माझ्या कार्यकर्त्यांची जी आजची आर्थिक स्थिती आहे त्याचा मी साधारणपणे अभ्यास केला. वय निघून गेलं, उमेद निघून गेली, संधी निघून गेली आणि आज आर्थिक विवंचनेमध्ये 40-45ला आलेले माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना जर मी वेळेत दिशा नाही दिली तर कदाचित त्यांचं आयुष्य वैफल्यग्रस्त होण्याची शक्यता आहे. ही सगळ्याच सामाजिक चळवळीचं, अगदी दलित पॅन्थरचं तसं झालंय आणि हे सगळ्याच चळवळींबरोबर होतं. आणि म्हणून मला असं वाटतं, मी नम्रपणे सांगतो की ज्या शिवाजी महाराजांची बदनामी होतीये ते झालीच नाही पाहिजे. पण आता याची जाणीव छत्रपती घराण्यातल्या प्रतिनिधींना झाली आहे. साक्षात छत्रपती उदयन महाराज रस्त्यावर उतरलेत, युवराज संभाजीराजे नेतृत्व करतायत, आता महाआघाडीतले सगळे लोक रस्त्यावर उतरायला लागले. तर यांच्या पुढे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, मी त्या गर्दीत दिसणार पण नाही. आणि म्हणून कुणाची बदनामी होऊच नाही. किंवा अलीकडे सावरकर वादाचा विषय असेल किंवा मोहन भागवतांनी ब्राह्मणांनी पापशालन केलं पाहिजे या विषयाचा असेल किंवा अगदी सीमावाद. आता सीमावादाबद्दल माझी भूमिका अशी आहे की जगभरामध्ये बाँड्रीलेस कंट्री आणि पीस नावाची कॉन्सेप्ट डेव्हलप होतीये. आणि 21व्या शतकामध्ये कसं जग बदलतं तर तुम्ही बघा की रोम राज्य 15व्या शतकात बुडाल्यानंतर तुर्कांनी त्यांना हरवलं तर 44 देश स्वतंत्र निर्माण झाले. पण ज्यावेळेस जागतिकीकरण स्वीकारलं ते 1990 नंतर 91ला जर तुम्ही बघितलं तर ते सगळे देश एकत्र आले. 44 देशांनी एकत्र येऊन त्यांच्या सीमा ज्या होत्या त्या मोकळ्या करून टाकल्या. आज तुम्ही जर युरोपला गेला तर शांघाय विजामध्ये तुम्ही देशात कुठेही फिरू शकता. एकच चलन त्यांनी त्यांचं बनवलं, युरो नावाचं. म्हणजे जागतिकीकरणामध्ये व्यापार करण्यासाठी, सुलभता येण्यासाठी आता सीमा हे बंधन राहिलेलं नाही, चलन हे बंधन राहिलेलं नाही. आता कर्नाटक आणि आपण ही भौगोलिक रचना आहे. ते काय कर्नाटकच्या लोकांना इकडे यायला पासपोर्ट लागतो का विजा घ्यावा लागतो का? परंतु ती भावनिक आंदोलनं 50-50, 60-60 वर्षे चालवली जातात. पूर्वी हा महाराष्ट्र कसा होता, हे बॉम्बे स्टेट होतं, म्हणजे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि काहीसा भाग हे. नंतर त्याला द्विराष्ट्रीय म्हणून म्हटलं गेलं, मग त्याचंही आंदोलन झालं. मग संयुक्त महाराष्ट्र आला मुंबईचं आणि गुजरात वेगळं झालं. आता ह्या भौगोलिक रचनेसाठी प्रशासनासाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. एक निश्चित आहे की कर्नाटकमध्ये काही अन्याय होत असतील तर ते केंद्र सरकारने लक्ष घालून ते दूर केले पाहिजे. हे ते प्रवीण गायकवाड म्हणतायत ज्यांनी छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांना राजकारणात आणलं, त्यांना मुख्यमंत्री बनवायची भूमिका मांडली होती. आणि आज संभाजीराजे छत्रपती हे स्वतःची स्वराज्य संघटना स्थापन करून निवडणुका लढतायत आणि दुसरीकडे अस्मितांच्या राजकारणातून बाहेर पडा, हे प्रवीण गायकवाड म्हणतात. संभाजीराजेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी निश्चित एक दिवस मुख्यमंत्री व्हावं अशी माझी शुभेच्छा आहे. परंतु राजकारणातलं बदललेलं अर्थकारण इतकं प्रचंड आहे. मी तुमच्या साक्षीने सांगतो की पुणे लोकसभा लढायचं म्हटलं मला स्वतःला तर 25 कोटी रुपयाचा खर्च होता. आता जिथं आर्थिक कुचंबनाच आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यांचं आर्थिक स्थैर्य जोपर्यंत उंचवणार नाही तोपर्यंत इथली राजकीय व्यवस्था सुधारणार नाही. भ्रष्टाचारावर अण्णा हजारेंनी केवढं मोठं आंदोलन केलं, त्यांनी सत्तांतर झालं. भ्रष्टाचार थांबला का? भ्रष्टाचार थांबला नाही. कालच केंद्र सरकारने जाहीर केलं की रेशनवर आता मोफत अन्न दिलं जाईल.
किती लोकांना? 80 कोटी लोकांना. याचा अर्थ 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात हे निश्चित झालं का नाही? मग जर 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली राहत असतील तर त्यांचं अर्थकरण उंचवणं हे आपलं प्रथम काम आहे. कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. चुकून मी काँग्रेस पक्षाचं तिकीट मागितलं, संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष होऊ नये म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा पर्याय शोधला. पण आता हे सगळं करत असताना संभाजीराजे आमच्या बरोबरच होते, पुरुषोत्तम खेडेकर साहेब आमच्या बरोबरच होते. पण शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, विचाराचं स्वातंत्र्य वेगळे. खेडेकर साहेबांनी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष काढला, संभाजीराजेंनी स्वराज्य पक्ष काढला. पण माझे जे कार्यकर्ते जीवाभावाचे, ज्यांना अन्ना वाचून जगावं लागतं, त्यांचं अर्थकरण मोडकळीस आलेलं आहे. ज्या दिवशी माझे कार्यकर्ते आर्थिक सक्षम होतील त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने आनंद होईल. झालेल्या राजकीय चुका याच्यासाठी मला समाजाने क्षमा करावी एवढीच माझी इच्छा आहे. छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती ज्या भूमिका मांडतायत त्या तुम्हाला मान्य नाहीयेत, यासाठी विचारतीये की राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उदयनराजेंनी रायगडावर जात आंदोलन केलं, पण अजूनही काही कारवाई होताना दिसत नाहीये. स्वराज्य संघटनेनी आज निवडणुका लढवल्या, त्यांना यश मिळताना दिसतंय, पण पुन्हा तुम्ही म्हणताय की राजकीय सगळ्या मार्गावर जायचं असेल तर पुन्हा पैसा आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. त्या दोघांनी घेतलेल्या या दोन्ही भूमिकांबद्दल आणि कुठेतरी कमी पडतायत असं वाटतं का? नाही, आदरणीय छत्रपती उदयन महाराज हे आमचे नेते आहेत, आमची प्रेरणा आहे. युवराज छत्रपती संभाजी महाराज हे पण आमचे नेते आणि आमची प्रेरणा आहे. त्यांनी जी पण भूमिका घेतली त्याला संभाजी ब्रिगेडचा 100% पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच. परंतु आता एवढ्या मोठ्या नेतृत्वाखाली जर काम करायचं म्हटलं तर प्रसिद्धी माध्यमं आम्हाला विचारतील का? काय विचारणारच नाही. मग आमचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांच्या निश्चित जे काही धोरणात्मक निर्णय घेतात. परंतु राजकीय भूमिकेबद्दल आज दोघंही भारतीय जनता पार्टीच्या जवळ आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे आणि संभाजी ब्रिगेडचा जो विचार आहे याच्यात मूलभूत अंतर आहे. आणि ते अंतर असल्यामुळं राजकारणाच्या दृष्टीने आम्ही उदयन महाराज किंवा संभाजीराजेंबरोबर जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दल आम्हाला छत्रपती घराण्याने क्षमा करावी. परंतु सामाजिक बांधिलकी ही वैचारिक असल्यामुळं मला असं वाटतं की राजकारणात यश मिळालं न मिळालं यांनी फारसं काही महत्व माझ्या दृष्टीने नाहीये. पण मराठा मतं पण आज भाजपकडे वळताना बघायला मिळतात, मराठा नेते पण आज भाजपकडे वळताना बघायला मिळतात. निश्चितच भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या प्रकारे सरकार स्थापन केलेले आणि सत्तेत राहण्याचं जे काही मॉडेल आहे मराठा समाजाचं हे शिवकालापासूनच आहे. ते कधी आदिलशामध्ये गेले, कधी मुघलकडे गेले, कधी निजामाकडे गेले, कधी कुतुबशाहकडे गेले आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आले. नेताजी पालकरांचं उदाहरण आहे, काही कारणाने ते नाराज होऊन दुसरीकडे गेले होते. तर अशा प्रकारचं सरंजाईशाहीचं जे मॉडेल आहे, मराठा मॉडेल असेल नाही तर राजकीय पक्षांचं असेल, सत्तेत येण्यासाठी निवडून येणाऱ्या माणसाला आपल्या पक्षात आणलं जातं आणि ज्याला तिथं सुरक्षित वाटतं, भविष्य वाटतं, तिथं मराठा नेते जातात. तर तो राजकारणाचा भाग आहे. ही सगळी खंत मनामध्ये आहे, म्हणून मग आज हे सगळं 25व्या वर्षामध्ये रौप्य महोत्सवामध्ये अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाची भूमिका घेऊन किंवा बिझनेस कॉन्फरन्स करून संभाजी ब्रिगेडला नवीन मार्ग देण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? म्हणजे आतापर्यंत जे झालं त्या चुका सावरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? निश्चितच गेल्या 10-12 वर्षामध्ये व्यावसायिक निमित्त जगभर जाताना मला मुख्यतः आता सिंध प्रांतातनं आलेले सिंधी समाज हे आर्थिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या संपन्न झालेत आणि जगभर मला भेटले. दुसरीकडं राजस्थानमध्ये असलेले जैन मारवाडी समाज हाही व्यापारानिमित्त देशात जसा दिसतो तसं परदेशात दिसतो. गुजराती समाज हा सुद्धा हा तर व्यापारी समाज आहे. आणि खाली तुम्ही जर गेला दक्षिणेमध्ये तर केरळमधले मलबारी लोक, म्हणजे तुम्ही गल्फ कंट्रीमध्ये किमान 50% प्रत्येक शहरामध्ये हे मलबारी लोक आहेत, केरळी लोक हे जे तिथं गेलेले आहेत. आणि 1980च्या दशकापासून त्यांचं तिकडं जाण्याचं प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे मी ज्यावेळेस याच्याकडे आकर्षित झालो या विषयाकडे, त्याचं कारण असं आहे की गल्फ न्यूज पेपरमध्ये एक बातमी 2014ला आली होती की गल्फमधनं बँक ट्रान्झॅक्शननी केरळला गेलेली रक्कम 7 लाख कोटी रुपये होती, म्हणजे रेमिटन्स. आणि 7 लाख किती मोठी आहे, तर त्या वर्षी महाराष्ट्र सरकारचं परत बजेट 3,75,000 कोटीचं होतं. दुसरीकडं जाट हे हरियाणातले आणि पंजाबमधले सीख हे विस्तारलेले आहेत उद्योग व्यवसायामध्ये. आणि मग मला असं वाटायला लागले की 21वं शतक आहे, लोकांना ज्ञान मिळायला लागले, तंत्रज्ञान मिळाले. खाजगी शिक्षण संस्थेबद्दल मतभेद असू शकतात,
परंतु त्या काळाची गरज म्हणून खाजगी शिक्षण संस्था आल्या, त्यामुळे लोकांना इंजिनियर होता आलं, डॉक्टर होता आलं, अनेक डिग्रीज MBAच्या डिग्रीज घेता आल्या. पण आत्ता जी बेरोजगारी आहे, पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, ते होत नाहीये. जागतिकीकरणातनं इकडे जे उद्योग यायचा प्रयत्न करतायत, इथल्या काही मर्यादा आहेत आणि इथं उद्योग महाराष्ट्रात यायचे म्हणले ते उद्योग पळवलेही जातात, हे आपण पाहिलेलं आहे. कोकणामध्ये जे उद्योग तयार होत आहेत तर लोक जमीन द्यायला तयार नाही, म्हणजे नवीन उद्योग महाराष्ट्रात यायला तयार नाही. पूर्वी आपण एनरॉन बघितलं, डाऊ बघितलं, ते बंद झाले. मग अशा स्थितीमध्ये शेतीवर उपजीविका करणं परवडत नाही, कारण पूर्वी मराठा समाजाचं क्षेत्र मोठं होतं असं मानतात. हळूहळू विभाजनामध्ये आता 2-2, 3-3 एकरचं क्षेत्र आले, त्यातनं पोट भागत नाहीये आणि रोजगार नाहीये, तरुण बेरोजगार आहे ग्रामीण भागामध्ये. अशा स्थितीमध्ये काहीतरी नवीन अभिनव केलं पाहिजे, म्हणून बिझनेस कॉन्फरन्स, नंतर मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी, म्हणजे मराठा समाज हा व्यावसायिक समाज झाला पाहिजे. आज तुम्ही विचार करा 2022 मध्ये चायनाने जो विकास केलेला आहे, चायना ही जगातली आज पहिली महासत्ता आहे $12 ट्रिलियन. $12 ट्रिलियन म्हणजे त्यांनी आता अमेरिकेला मागं टाकलेले आहे. अमेरिकेतला एकूण व्यापार 67% हा चायनाच्या ताब्यात आहे, जगातला 28% आहे. चायनाची समस्या लोकसंख्या आहे, त्यांनी समस्येला संधीत रूपांतरित केलं. तिथेही अंधश्रद्धा आहे, तिथेही धर्माचे वाद आहे, तिथेही जातीवाद आहे. लोकसंख्या त्यांची समस्या आहे, भारताची लोकसंख्या समस्या आहे. परंतु भारतातलं लोकशाहीचं मॉडेल जे आहे ते भावनिक आंदोलनाच्या भोवती चालवलं जातं. अनेक मुद्द्यावर मी चर्चा करू शकतो, पण त्यांनी एक नवीन वाद उत्पन्न होईल. भारतामध्ये जोपर्यंत खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल, अर्थकारणाचं मॉडेल, लोकशाहीचे नेतृत्व जे आहे त्यांचं विजन विस्तारित होणार नाही, तोपर्यंत दुर्दैवाने मला असं वाटतं की भारतातला जो काही मोठा वर्ग आहे हा गरीबच राहील, शोषितच राहील. आणि राज्यकर्त्यांना तेच पाहिजे की या लोकांनी आपल्या दारात यायला पाहिजे, ते आपले गुलाम असले पाहिजे. अशी मानसिकता असलेल्या राज्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यापासून समाजाला मुक्त करायचं असेल तर त्यांना उद्योग, रोजगार, व्यवसाय आणि अर्थकारण समजून सांगितलं पाहिजे. म्हणून पुढची 25 वर्ष आम्ही अशी बघतोय की महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा मराठा ही व्याख्या घेऊन आम्ही 20 लाख तरुण हे परदेशामध्ये उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी पाठवणारे. मी आपल्याशी बोलतोय त्यावेळेस गल्फ कंट्री, रोमानिया, पोलंड आणि जगातल्या 53 देशामध्ये आम्ही 8,500 मुलांना या चळवळीच्या अंतर्गत पाठवलेलं आहे. महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा मराठा, हे महत्वाचं स्टेटमेंट तुम्ही करताय. नाही, पैशाला जात नसती ना, व्यापाराला जात नसती. मराठा नुसती मराठ्यांमध्ये जर व्यवसाय करत राहिले तर कसं चालणार आहे? म्हणजे जैन कम्युनिटीने जितोच्या माध्यमातून 5 अधिवेशनं घेतले, 6व्या अधिवेशनाला त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं, कारण ते प्रोडक्शन बनवत आहेत, विकायचे. तेच जर ग्राहक आले नाही तर जैन समाज स्वतःमध्ये व्यापार करू शकतो का? नाही करता येत. म्हणून आपण एक लक्षात घेतलं, ज्यू कम्युनिटी जगावर राज्य करते. अर्थकारण जगातलं सगळ्यात जास्त ज्यू कम्युनिटीच्या ताब्यात आहे. तसंच महाराष्ट्रातलं आणि देशातलं अर्थकारण हे जैन कम्युनिटीच्या ताब्यात आहे, गुजराती कम्युनिटीच्या ताब्यात आहे. त्यामुळं पैशाला जात नसती, व्यापाराला जात नसती. आणि ज्यावेळेस आम्ही सीमाच ओलांडायचा विचार करतोय, ऑस्ट्रेलिया, कॅनडा काय हे काही जातीच्या मर्यादेमध्ये येते का? धर्माच्या मर्यादेत येते का? आणि म्हणून जातीचं विसर्जनच केलं पाहिजे. महात्मा फुलेंनी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं की जाती विसर्जित केल्या पाहिजे आणि जाती अंताची लढाई ही लोकशाहीमध्ये लढली पाहिजे. मी त्याच बाजूचा आहे. मला माझ्या घरी जर आपण आला तर माझ्याकडे बुद्धाचा पुतळा आल्या मोठा 6 फुटाचा आहे. घरात प्रवेश केला की छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि हॉलमध्ये आला की येशू ख्रिस्ताची आणि मेरीची मूर्ती आहे. लोक गडबडून जातात की यांचं आडनाव गायकवाड आहे, हे कोण आहेत? म्हणजे माणसाकडे पहिल्यांदा बघण्याचा जातीय दृष्टिकोनच संपुष्टीत यायला पाहिजे, मग व्यावहारिक दृष्टिकोन येईल. म्हणून महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा मराठा मावळा जो छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होता. हे ते प्रवीण गायकवाड म्हणतायत ज्यांनी संभाजी ब्रिगेड म्हणून आंदोलनाला सुरुवात केली होती. संभाजी ब्रिगेडचे नेते म्हणून ते लोकांना माहिती झाले होते. आणि अस्मितांचं राजकारण, याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा वारंवार मांडला. अग्रक्रमाने ते मांडत राहिले, आंदोलनामध्ये आक्रमक राहिले. आणि आज अगदी 360 टर्न म्हणावा लागेल हा दादा, कारण अक्षरशः 360 अंशामध्ये वळून या सगळ्या लोकांना व्यवसायाकडे घेऊन जायला पाहिजे. शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि त्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजेत. बिझनेस कम्युनिटी म्हणून पुढे जायला पाहिजे. हे भूमिका ते मांडताना दिसतायत. 28 तारखेला अधिवेशन होतं आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने याच्यावरतीच पुन्हा
चर्चा केली जाणार आहे, पुढचा मार्ग काय असावा यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे, विचार केला जाणार आहे. पाहावं लागेल ही नवी संभाजी ब्रिगेड सगळ्या वेगवेगळ्या लोकांमधनं, वेगवेगळ्या स्तरांमधनं स्वीकारली जाते का. साम टीव्हीच्या या खास मुलाखतीमध्ये आता इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.